ओबीसी जनगणनेच्या संदर्भामध्ये गेले अनेक वर्ष वाद सुरू आहेत आणि वादामध्ये वस्तुस्थितीपेक्षा अफवांचा जास्त सुकाळ झाला. कारण कोणत्याही गोष्टीचा विचार कसा करायचा शास्त्रीय पद्धतीनं याच्या बाबतीमध्ये एकमत नाही आहे किंवा अभ्यासच लोक करत नाही. कारण आपल्याकडे बुद्धिजीवी जास्त झालेले आहे, बुद्धिवादी कमी आहे. बुद्धिजीवी म्हणजे बुद्धी मिळाली की विकून जगणे, प्लॉट्स घेणे, फ्लॅट्स घेणे, आणखी काय करणे. बुद्धिजीवी लोकांचा समाजाला काही उपयोग नसतो. गरज असते बुद्धिवादी लोकांची, जे अभ्यास करतात आणि आपल्याला मिळालेलं सगळं समाजापर्यंत पोहोचवतात. ते आत्ताच्या विषयापुरतं मर्यादित जर म्हटलं तर इथं या विषयाच्या नावापासून सुरुवात होते. ओबीसीची जातीवार जनगणना झाली पाहिजे ही भूमिका चुकीची आहे. या देशाची जातवार जनगणना झाली पाहिजे ही भूमिका योग्य. कारण जनगणना होत असताना ती जातवार जनगणना सगळ्यांची कशासाठी व्हायला पाहिजे? ही जनगणना नावाचा प्रकार काय आहे? पहिला जनगणनेचा पुरावा 6000 वर्षापूर्वी बॅबिलोनिया नावाच्या देशामध्ये झालेले आहे. त्याचं लिखित साहित्य उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये माणसं, त्यांची आर्थिक स्थिती, जनावर किती आहेत, देशात एकूण मध किती आहे, दूध किती आहे, धान्य किती आहे, वाहनं किती आहेत, या सगळ्यांची जनगणना बॅबिलोनियामध्ये दर 6 ते 7 वर्षांना व्हायची. म्हणजे जनगणना ही गोष्ट अलीकडची वगैरे काही नाही आहे, त्याला 6000 वर्षाचा इतिहास आहे. आपल्या देशाचा जर विचार केला तर पहिला रेकॉर्ड जे सापडते सम्राट अशोकाने केलेल्या जनगणनेचा. आणि जनगणना का केली पाहिजे याची भूमिका मांडली आहे चाणक्यानं, विष्णुगुप्तानं. विष्णुगुप्त हा ब्राह्मण नव्हता, तो चंद्रगुप्ताचा भाऊ होता. चंद्रगुप्त आणि विष्णुगुप्त हे 2 भाऊ होते. परंतु आपले महापुरुष पळवतात हे समजू शकतो, पण अलीकडे आपली बायका पोरं पळवतात तरी आम्हाला कळत नाही ना. पळवतात तर नाही पळवत. म्हणजे पुरुष सगळीकडे आले कार्यक्रमाला आणि बायका स्वामी समर्थांच्या प्रवचनाला गेल्या. पुरुष भौतिकाला जातो आणि बाई गजानन महाराजांना जाते. आणि अभिमानानं माणसं गजानन महाराजांचा फोटो घरात लावतात. पोरं आपली जास्त हुशार नाहीत म्हणून बरं आहे. एखाद्या पोरानं जर विचारलं की बाबा हे फोटो कोणाचा आहे, गजानन महाराजाचा आहे. गजानन महाराज कोण आहेत? तर संत आहेत. मग त्यांच्या हातात काय आहे? चिलीम आहे. चिलमीत काय आहे? गांजा आहे. मग आपण गांजा कधी आणायचा घरी? कारण संत जे करतात ते चांगलं असतं ना. जो समाज आपल्या कुटुंबातल्या महिलांना आणि मुलांना क्रांतीच्या कामात बरोबर नेत नाही तो समाज क्रांतिकारक होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला ठरवावं लागेल की लग्नाला जायला बायको चालते, आपल्याला बाजारात जायला बायको चालते, ज्वेलर्सकडे जायला बायको चालते, पाहुण्याकडे जायला बायको चालते, आणि वैचारिक कार्यक्रमाला जाताना बायको चालत नाही. म्हणजे तिला अक्कल नाही गृहीतच धरले का आपण? तेव्हा तुम्ही कितीही सुधारला तरी शेवटी या की घरात बायका काय करतात ते 100% पुरुष बायकांचे गुलाम असतात. टक्केवारीचा फरक असतो, तर ऐकायलाच लागतो. त्यामुळे अर्धी क्रांती होत नाही. मी याच्यासाठी म्हणतोय की जनगणनेमध्ये बायकांची पण आणि मुलांची पण जनगणना केली जाते. सम्राट अशोकानं जनगणना केली होती. विष्णुगुप्तानं चाणक्यानं जनगणना करत असताना जनगणना का करायची हे सांगितलंय. त्यानं भिकाऱ्यांची जनगणना केली आहे, तृतीयपंथीयांची जनगणना केलेली आहे, साधूंची जनगणना केलेली आहे. त्यात तो म्हणतो की राजाला हे कळालं पाहिजे की राज्याला कोणापासून धोका आहे, राज्यात संतुष्ट कोण आहे आणि
कोण आहेत, पुढारलेले कोण आहेत, मागासलेले कोण आहेत, मागासलेले जे आहेत त्यांची परिस्थिती काय आहे आणि ती सुधारण्यासाठी काय करावं लागेल. जनगणना का असते लक्षात घ्या. जनगणनेच्या वेळेला मी एकदम अनेक येतो. 1931ची शेवटची जातवार जनगणना, 1931ची जातवार जनगणना केली. त्याचा सेन्सस कमिशनर जो होता, जनगणना आयुक्त देशाचा जो असतो, त्याचं नाव आहे जॉन एच हटन. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जॉन एच हटनचा युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये पुतळा आहे. कशासाठी आहे तर जॉन एच हटन हा श्रेष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ होता. हा 1931च्या जनगणनेचा आयुक्त होता. आणि मग दयानंद सरस्वतींच्या आर्य समाजाच्या चळवळीतल्या काही मंडळींनी, त्यामध्ये काही मामा परमानंद आहेत, आणखीन काही आचार्य आहेत, अनेक लोक आहेत, त्यांनी मिळून हटनला एक निवेदन दिलं. या देशामध्ये जाती व्यवस्था आहे आणि जर जनगणनेमध्ये जातींची गणना केली तर जाती व्यवस्था बळकट होईल आणि म्हणून तुम्ही जातवार जनगणना करू नका. हटनने जे त्यावेळेला सांगितलं आहे ते आज आपल्याला सांगायला पाहिजे. हटन असं म्हणतो, जनगणना हे जाती नष्ट करण्याचं साधन नाही, तर जातींचं वास्तव समजून घेण्याचं साधन आहे. आणि त्यामुळे तुम्ही कितीही निवेदनं दिली तर मी जनगणना जातवारच करणार. त्याच्या अगोदर एकदा एक जनगणना आयुक्त आहे. हा जनगणना आयुक्त आपल्या याच्यामध्ये असं दिसेल तुम्हाला की त्याचं नाव आहे रिसले. हा रिसले जो आहे हाही पुन्हा समाजशास्त्रज्ञ. हा रिसलेचं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला सांगतो. 4 माणसं इंग्रज असून आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पहिला माणूस आहे एजे अँथोवेन. एजे अँथोवेननं 1000 पानांची 10 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकांच्या खंडांचं नाव आहे कास्ट अँड ट्राईब्स ऑफ इंडिया, भारतातील जाती आणि जमाती. भारतभर फिरून हा इंग्रज अधिकारी सगळ्या जातींच्या सगळ्या प्रथा नोंदवतो. किती बारीक बघतो तो की बाळंतिणीला शेगडी घालताना शेपवा कसा टाकतात आणि डिंकाचे लाडू कसे तयार करतात हे सुद्धा एजे अँथोवेनने लिहिलेलं आहे. एजे अँथोवेननं मर्तिकाचे विधी काय असतात, लग्नाचे विधी काय असतात, बारशाचे विधी काय असतात, प्रत्येक जाती जमातीचे लिहिलेले आहेत. त्यामुळे आजही भारतातल्या कुठल्याही जाती जमातीबद्दल माहिती पाहिजे असेल मूलभूत तर एजे अँथोवेनचं कास्ट अँड ट्राईब्स ऑफ इंडिया बघावं लागतं. आणि अँथोवेन नंतर जो माणूस आहे ज्यानं या जाती जमातींच्यावर काम केलेलं आहे त्याचं नाव आहे रिसले. हा जो रिसले आहे तो सेन्सस कमिशनर आहे. भारताचा पहिला सेन्सस म्हणजे पहिली जनगणना कधी झाली, भारतातली पहिली जनगणना जी झालेली आहे, जनगणनेचा प्रयत्न जो झालेला आहे तो हेनरी वॉल्टर नावाच्या माणसाने केलेला आहे ढाक्यामध्ये 1830 साली. 1830 साली हा माणूस म्हणतो की या देशावर आपल्याला राज्य करायचं असेल तर या देशात कोण कोण आहे बघितलं पाहिजे, त्याची परिस्थिती काय आहे बघितली पाहिजे. आणि म्हणून 1830ला हेनरीनं जी जनगणना केली, तात्पुरती थोड्या भागाची जनगणना आहे ती, परंतु त्याला फादर ऑफ इंडियन सेन्सस असं म्हटलं जातं, भारतीय जनगणनेचा बाप म्हटलं जातं. त्यानंतर प्लॉडनने केलेली आहे आणि त्यानंतर खरी संपूर्ण भारताची जनगणना जी केलेली आहे ती लॉर्ड मेयोच्या सांगण्यावरून झालेली आहे. भारताची एकत्रित जनगणना इंटिग्रेटेड आणि जनगणनेची व्याख्या त्यामध्ये केलेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जनगणना कशासाठी, हेतू काय जनगणनेचा? जनगणनेचा हेतू
गेल्या दशकामध्ये या देशामधल्या कुणाकुणाच्या परिस्थितीमध्ये काय काय फरक पडला, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या कोण किती पुढे गेले आणि किती मागं राहिले, शेतीचं वाटप काय झालं, त्यांच्यामध्ये पुरुष किती आहेत, बायका किती आहेत, किती बायकांना रोजगार करून जगावं लागतं, किती पोरांना शाळामधनं सोडावी लागते, या सगळ्या 72 कॉलमची जनगणना असते. हे तू काय आहे, 10 वर्षामध्ये ज्या चुका झाल्या असतील प्लॅनिंगमध्ये, त्या चुका दुरुस्त करता याव्यात आणि जे मागं राहिले त्याला पुढे आणता यावं. प्लॅनिंगसाठी मदत व्हावी, फ्युचर प्लॅनिंगसाठी आणि वस्तुस्थिती समजावी. मग सगळ्यात वस्तुस्थिती भारताची कोणती महत्वाची वस्तुस्थिती आहे, वास्तव काय आहे भारताचं? भारताचं वास्तव आहे की भारतातल्या लोकांना धर्म नाही. कोण हिंदुत्व म्हणून भारतातल्या लोकांना धर्म नाही. भारतातल्या लोकांना फक्त जात आहे. जात हे वास्तव आहे. धर्म असता तर सगळे समान वागले असते एकाच पद्धतीने. कोंबडं मारणारा पण हिंदूच, शाकाहारी असणारा पण हिंदूच, गाईला मारणारा पण हिंदूच, गाईला नमस्कार करणारा पण हिंदूच, गोमूत्र पिणारा पण हिंदू, दूध पिणारा पण हिंदू. आणि ज्यांना हिंदू म्हणून आपल्या राजकारणाचा भाग ज्यांनी केलेला आहे, त्यांनी कसं केलेलं आहे, तर त्यांनी आपल्याला बघायला बंद केलं, आपले डोळे बंद केले आणि डोकं बंद केले. डोळे आणि डोकं बंद झालं की त्याला कसंही हाकता येतं. हे कळणारे दोनच माणसं या देशामध्ये, एक कुंभार आणि दुसरा धनगर. कुंभार लोक गाढवाला बांधत नाहीत, खुंट्याजवळ न्यायचं आणि बांधल्यासारखं करायचं, सोडल्यासारखं करे पाहिजे, ते कुठे जात नाही. त्यात आणि हिंदूंच्या मध्ये काय फरक आहे काय? आणि एक मेट्रो धरायचं ढकलायचं त्या मार्गाने, बाकी सगळी त्या मार्गाने जातातच. हे धनगराला कळतं. सगळ्या प्रत्येक मेट्रोला वेगळं वेगळं हाकलायला लागत नसतंय. तीच गोष्ट आपल्याला या देशामध्ये घडलेली आहे. आणि म्हणून फुलेंनी म्हटलेलं आहे, विद्येविना मती गेली. साक्षरता म्हणजे विद्या नव्हे. साक्षरता तर आता सगळ्यांकडे झाली, अक्कल कुणाला आली. मती म्हणजे अक्कल. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेली. ही मती जी असते ना, मती बंद झालेली आहे. म्हणून आता मी तुम्हाला सांगतो मती काय असते. तुमच्यापैकी कुणी वेद वाचलेत काय? लांबन वेदाचं, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेदाचं पुस्तक बघितलंय काय? उपनिषद माहित आहेत काय? तरी ती पूज्य आहेत, महान आहे, त्यात ज्ञान आहे असं समजतो ना आपण. अडाणी माणसाला किंवा बारक्या पोराला विचारलं देवांचा राजा कोण, तो लगेच सांगतो इंद्र. सांगतो ना. तुमच्या गावात देऊळ आहे इंद्राचं? आजूबाजूच्या कुठल्या गावात देऊळ आहे? तुमच्या देवाऱ्यात इंद्र आहे? मग तो देवाचा राजा कसा काय झाला? विष्णूचं देऊळ आहे नाही, ब्रह्मदेवाचं देऊळ आहे नाही. डोकं बंद केल्यामुळे हे देव आहेत. आणि जे देव आहेत, विरोबा आहे, खंडोबा आहे, येताळबा आहे, मसोबा आहे, शिदोबा आहे, ते देव आहेत. आम्ही त्यांना पुजतो. पुस्तकात कुठे आहे? धर्मग्रंथामध्ये आमचे देव आहेत का? आणि धर्मग्रंथामध्ये जे देव आहेत ते आमच्या देवळात आहेत का? नाहीत ना. मग त्यांचा धर्म बिन मिशावाल्या देवाचा आणि मिशावाल्या माणसाचा धर्म एक कसा असेल? कारण आम्ही बाप मेल्याशिवाय मिशा काढत नाही, म्हणून आमच्या देवाला सगळ्यांना मिशा असतात का नाही? ज्योतिबाला मिशा आहेत, गिरोबाला मिशा आहेत, खंडोबाला मिशा आहेत, येताळाबाला मिशा आहेत. आम्ही मटण खातो, आमचा देव मटण खातो. मग आमचा देव शाकाहारी, शाकाहारी म्हणणाऱ्या माणसाच्या मागे आम्ही का नाचावं?
बर मांसाहार करायचा नाही, मग मेंढर कशासाठी पाळायचे, शेळ्या कशासाठी पाळायच्या? म्हणून साक्षर झाल्यावर ह्यातलं काही कळत नाहीये. म्हणजे 14 जातीपैकी धनगरांच्या किती जाती आपल्याला तरी माहित आहे, पण त्या जाती तशा का झालेल्या धनगरांच्या हे किती माहित आहे? या देशामध्ये नुसत्या जाती नाहीत, जातीच्या आत पण जाती आहेत. म्हणजे महाराजांच्या 13.5 जाती, 13 पूर्ण जाती आणि अर्धी अचल कामी जाती. धनगरांच्या ज्या जाती आहेत त्या डेमोग्राफिक अँड जिओग्राफिक जाती म्हणतात. म्हणजे सपाट डोंगरांचं पठार आहे, त्या पठारावर गवत उगवतं, झाड नाही टिकत त्या वाऱ्याला, त्याला म्हणतात डंग. म्हणून तिथला जो धनगर असतो त्याला म्हणायचं डंगे धनगर. ते उंच वाढलेलं गवत मेंढर खात नाहीत, त्यामुळे तिथं गायी पाळतात म्हणून त्यांना गवळी धनगर म्हणतात. तिथनं खाली मोऱ्यावर आलं की झुडपं असतात, बारकी कुट्टी झाडं, काटेरी झाडं, झुडपं, झरे असतात. त्यामुळं जिथं जे धनगर असतात ते झुडपण झाडं खाणाऱ्या शेळ्या असतात, म्हणून त्यांना शेळके धनगर म्हणायचं. जे रानात नेतात मेंढर त्यांना बनगर किंवा बंडगर म्हणायचं. जे मेंढरांचा व्यापार करायचा त्यांना हटकर म्हणायचं. आणि लांब नेणं जमत नाही आहे, शेती बरीचशी आहे, मग मेंढरं पण आजूबाजूलाच फिरवायची आणि कुट्याला बांधून ठेवायची, त्याला कुट्टेकर म्हणायचं. इतका बारीक जातींचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या देशातल्या सर्व जातींचे लोक समान नसतात आणि एका जातीतले सुद्धा सर्व लोक समान नसतात. कुंभारांच्या मध्ये तसंच आहेत. लिंगायत कुंभार वेगळे, मराठा कुंभार वेगळे, गाढे कुंभार वेगळे, गाढवे कुंभार वेगळे, मारवाडी कुंभार वेगळे, राजस्थानी कुंभार वेगळे, प्रजापती कुंभार वेगळे. आता हे सगळं वास्तव सरकारकडे असेल तर सरकारला कळेल की कोण मागासलेला आणि कोण पुढारलेला आहे. पण सरकारला का कळायला पाहिजे मागासलेलं कोण आहे पुढारलेलं कोण आहे? याचं कारण या देशाचं संविधान जे निर्माण केलं ना, ते सुरुवातीलाच असं म्हणतं, आम्ही भारतीय लोक आम्हालाच आश्वासन देतो की आम्ही समता देणार आहे, लोकशाही देणार आहे, धर्मनिरपेक्षता देणार आहे. आणि मग आम्ही पुढे काय म्हणतो 14व्या कलमामध्ये, स्टेट कॅनॉट डिनाय इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. सर्व लोकांना कायद्यापुढे समान मानावं लागेल, वेगवेगळं मानता येणार नाही. आणि कलम 21 मध्ये आपण असं म्हणतो की प्रत्येक नागरिकाला कुठल्याही जातीचा असू दे, प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. सन्मान आहे. मेंढरा मागं फिरणाऱ्या प्रत्येक धनगराला सन्मान आहे. मला एकदा दादासाहेब रुपवते नावाचे मोठे पुढारी होते. दादासाहेब रुपवतेने विचारलं, राजेंद्र तुझं आडनाव काय? म्हणलं कुंभार. ते म्हणजे कुंभार कुठं आडनाव असतं का? म्हणते मी महार आहे पण माझं आडनाव रुपवते. तसं तुझं आडनाव काय? म्हणलं आम्हा ओबीसीना आडनावाची चैन परवडत नाही. कुंभारडं चांभारडं फार तरी येडी प्रत्यय लागतो, ह्याच्या पलीकडे आमचं अस्तित्व नाही. आता मग या सगळ्यांना सन्मानानं जगवायचं आहे तर काही लोकांनी जास्त सन्मान नाही स्वीकारला पाहिजे, बाकीच्यांना दिला पाहिजे. आता कलम 14 सांगतं की सगळेजण समान आहेत आणि कलम 21 म्हणतं की सगळ्यांना सन्मान मिळाला पाहिजे. 47ला जे स्वातंत्र्य मिळालं त्यामध्ये आपल्याला हे सगळं विषमता असलेलं राष्ट्र मिळालं, जाती जातीमध्ये विभागलेलं राष्ट्र मिळालं, प्रत्येक जात वेगवेगळ्या पातळीवर असलेलं राष्ट्र मिळालं, प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी आहे. आणि मग सगळे ओबीसी जे आहेत ना, त्यांचा प्रश्न कुठे निर्माण झाला हे मी तुम्हाला सांगतो.
सांगतं की समान वागवायचं आहे, कोण वेगळा नाही आहे. आणि मग रिझर्वेशन कसं देता येईल? जातीच्या आधारावर. आणि म्हणून पहिली केस झाली, त्या केसचं नाव आहे छोटेलाल केस. 14 आणि 15च्या आधारावर त्यांना सांगितलं की जातीच्या आधारावर कोणतंही रिझर्वेशन कुणालाही देता येणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचनं सुनावणी केली आणि त्यानंतर कलम 15 आणि 16 मधली दुरुस्ती अस्तित्वात आली. डिटेल्स मी सांगत नाही. त्या दुरुस्तीसाठी जे आंबेडकरांनी भाषण केलेलं आहे त्यात ते म्हणतात समान लोकांना समान पद्धतीनं आणि असमान लोकांना असमान पद्धतीनं वागवणं हा माझ्या समतेचा खरा अर्थ आहे. पोलिओ झालेला पोरगा ज्याचे पांगळे पाय आहेत आणि सुदृढ पोरगा एकाच शर्यतीत पळायचं आणि समता बाळगली असं म्हणता येईल का? गावोगावी मेंढर बसवत हिंडणाऱ्या धनगराचं त्याच्या बरोबर फिरणारं पोरग आणि इंटरनेटवर 4-4 क्लासेस लावून शाळेत जाणारं पोरग, या दोघांना समान मानता येईल का? मग या दोघांना असमान पद्धतीनं वागवावं लागेल, याला जरा जास्त द्यावं लागेल, मग हा याच्या बरोबर येईल. हा समतेचा खरा अर्थ आहे. आणि म्हणून कलम 15 आणि 16 मध्ये दुरुस्ती. काय दुरुस्ती आहे ती पण थोडक्यात. दुरुस्ती अशी आहे, वॉट एव्हर मे बी रिटन इन द कॉन्स्टिट्यूशन एल्सवेअर, नथिंग कॅन प्रोहिबिट द स्टेट फ्रॉम कीपिंग रिझर्वेशन फॉर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. म्हणजे घटनेमध्ये अन्यत्र काहीही लिहिलं असलं तरी सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांना रिझर्वेशन देण्यापासून राज्याला रोखता येणार नाही. एकूण 23 तास चर्चा झालेली आहे सलग संसदेमध्ये. रात्री सुद्धा संसद थांबली नव्हती. प्रश्न काय होता की मध्ये ज्या वेळेला गैरसमज करून देण्यासाठी मराठ्यांना SC BC मधनं आम्ही हे देऊ, आरक्षण देऊन असं काहीतरी सांगितलं होतं ना. आमच्याकडे सगळे बुद्धिजीवी, बुद्धिवादी कोण नाही. SC BC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आणि त्याचे 3 भाग पडतात. एकाला शेड्यूल 1 म्हणतात, एकाला शेड्यूल 2 म्हणतात आणि दुसऱ्याला शेड्यूल 3 म्हणतात. शेड्यूल 1 म्हणजे अस्पृश्य, म्हणजे शेड्यूल कास्ट. कसे ओळखायचे? ज्यांना गावातले लोक शिवून घेत नाहीत ते अस्पृश्य आहे, त्याला SC म्हणायचं. सोपं आहे की नाही ओळखायला? ओळखायला सोपं आहे ना. ज्यांना शिवून घेत नाहीत ते, ज्यांचे देव, ज्यांची संस्कृती, ज्यांची भाषा आणि ज्यांचा रहिवास हा मुख्य समाजापासून दूर आहे आणि ते एकटे पडलेले आहेत, त्यांना म्हणायचं शेड्यूल ट्राईब, जे अनुसूचित जमाती किंवा आदिवासी. ओळखणं सोपं आहे की नाही? जंगलात राहतो म्हटलं तर काय प्रश्न आहे. आता शेड्यूल 3 जे आहे ते सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, त्यांना पण रिझर्वेशन द्यायचं आहे, पण ते कोण आहेत ते माहीत नाही, असा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित झाला. म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBC हे वेगवेगळ्या पातळीवरचे लोक नाही आहेत. हे सगळे एकाच पातळीवर आहेत. फक्त उशीर होण्याचं कारण असं आहे की OBC कोण हे ठरवायचं. आता प्रश्न असा निर्माण झाला की याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे आत्ताच्या प्रश्नाशी संबंधित आहे. KK शहा म्हणून एक मेंबर ऑफ पार्लमेंट होते आणि KK शहानी एक दुरुस्ती सुचवली 15च्या. काय दुरुस्ती सुचवली? सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस असा जो शब्द प्रयोग होता, म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले, असा शब्द प्रयोग होता. KK शहा म्हणतायत सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले असा शब्द प्रयोग यात करावा, म्हणजे सगळ्यांना न्याय देता येईल. याला बाबासाहेबांनी आणि नेहरूंनी दोघांनी विरोध केला.
आणि नेहरूंनी जे वाक्य वापरलेलं आहे ते फार सुंदर आहे. ते असं म्हणतात, आर्थिक मागासले पण एका दिवसात दूर करता येते. तुम्हाला 1 कोटी रुपये दिले, संपले. आर्थिक मागासले पण केलं. आर्थिक मागासले पण काळानुरूप बदलते. चोरी झाली, पैसे निघून गेले. लॉटरी लागली, पैसे आले. शैक्षणिक मागासले पण दूर होण्यासाठी किमान एका पिढीची गरज असते. आणि अनेक पिढ्या गेल्या तरी सामाजिक मागासले पण दूर होत नाही. सामाजिक मागासले पण म्हणजे काय, हा कळीचा मुद्दा होता, ज्याच्या आधारावर बापट आयोगानं, गायकवाड आयोगानं मराठ्यांना आरक्षण नाकारलं होतं. कारण मागासाची व्याख्या अशी आहे की जे स्वतःला मागास समजतात आणि समाजातले इतर लोक त्यांना मागास समजतात ते. मराठे स्वतःला मागास समजतात का? इतर लोक त्यांना मागास समजतात का? कारण घोषणाच बघा की 1 मराठा लाख मराठा, 10 लोक पाडून पुढे येईल, म्हणजे काही मागास मजेचं लक्षण आहे का? त्यामुळे ते स्वतःला मागास समजत नाही तर इतर त्यांना मागास समजत नाहीत. त्यामुळे त्यांना राखीव जागा देता येते. हे सरळ होतं. आणखीन एक गोष्ट, आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर जर रिझर्वेशन द्यायचं असेल तर काय पाहिजे? तुमचं आर्थिक मागासले पण कंटिन्यू पाहिजे. आणि तुम्ही आर्थिक मागासलेले आहात किंवा सामाजिक मागासलेले आहात किंवा शैक्षणिक मागासले आहात हे सिद्ध व्हायला पाहिजे. हे सिद्ध होता कामा नये कुणाच्या बाबतीमध्ये. ही भूमिका ज्या नोकरशाहीची होती 1931ला जॉन एच हटननं जी जनगणना केली ती जातवार होती. म्हणून आपल्या सगळे नेते 31ची जनगणना 31ची जनगणना, त्यामध्ये आम्ही 52% आहे, त्यामध्ये आम्ही 52% म्हणत असत ना. 41ला महायुद्ध आलं, त्यामुळे जनगणना झाली नाही. आणि 51ला स्वतंत्र भारताची जनगणना होती. या स्वतंत्र भारताच्या जनगणनेमध्ये आपल्याला असं दिसून येईल की आपल्याला त्यावेळेला R.A. गोपाल स्वामी नावाचे सेन्सस कमिशनर. सेन्सस कमिशनर कोण असतो? गृह मंत्रालयाच्या अधीन असलेला एक कमिशनर असतो, उपसचिव दर्जाचा केंद्र सरकारचा अधिकार असतो. आता कोण आहे? आपण प्रत्येकानं कितीतरी आरक्षण आणि या जनगणनेवर कार्यक्रम ऐकले असतील ना. अरे आत्ता कोण आहे? आत्ताच्या माणसाचं नाव आहे विवेक जोशी. मग तुम्ही जनगणना जातवार करा हे निवेदन कुणाला द्यायला पाहिजे? विवेक जोशीला द्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्याचा काय संबंध आहे? प्रधानमंत्र्याचा काय संबंध आहे? आणि कोर्टाचा काय संबंध आहे? म्हणजे रोग रेड्याला ना औषध पकाल्याला असा प्रकार झाला. एकही निवेदन विवेक जोशीकडे गेलेलं नाही. एक निवेदन मी दिलेलं सोडलं तर. कारण सेन्सस कमिशन हे इलेक्शन कमिशन सारखं स्वायत्त आहे आणि म्हणून जनगणना करण्याचा आदेश केंद्र सरकार देऊ शकतं त्याला, परंतु कशी करायची हा निर्णय सेन्सस कमिशनने घ्यायचा. लक्षात घ्या. म्हणून आपलं कॉन्सन्ट्रेशन तिथं असलं पाहिजे आणि सगळंच मोजूया म्हणजे बाहेरच्या आत येत नाही. सगळंच मोजूया म्हणजे ब्राह्मण किती पुढे गेले ते पण बघूया, मराठी किती पुढे गेले ते पण बघूया, जैन चतुर्थ किती पुढे गेले ते पण बघूया. कोण पुढे गेलं कोण मागे गेलं एकदा जर ठरलं तपासलं गेलं तर खरोखर जे मागे राहिले त्याला आरक्षण देण्यासाठी आमची हरकत नाहीच आहे. मग कायद्याला त्याला देता येत ना रिझर्वेशन. परंतु 47ला जे स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर 48ला एक प्रचंड मोठा बदल झालेला आहे. 48ला काय बदल झालेला आहे?
48ला महात्मा गांधींचा खून झाला. नथुराम गोडसेने केला. आणि नथुराम गोडसे तर सांगलीत राहिला होता, माहित आहे का तुम्हाला? केंगरेश्वरीच्या देवळामधच्या तिथं खून खोल्या, तिथं गोपाळ गोडसे आणि नथुराम गोडसे राहत होते. त्या खुनानंतर सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर पार्टीचे जे कार्यकर्ते होते त्यांनी पहिल्यांदा बहुजन समाजानं हल्ले केले ब्राह्मणांच्या कुटुंबांच्यावर. पण इतर झालेल्या दंगली आणि ब्राह्मणांच्यावर झालेले हल्ले यात एक फरक आहे. यात कुणाही माणसाला मारलेलं नाही. लक्षात घ्या. जरा हाकलून लावलं. का हाकलून लावलं? आमच्या मूर्खपणामुळं आणि राज्यकर्त्यांच्या धूर्तपणामुळं गावातली सगळ्यात चांगली जमीन बामणाची, सगळ्यात मोठा वाडा बामणाचा, सावकारी करणार बामण, मग अन्याय कोणावर करणार? बाकी सगळ्या समाजावर अन्याय करणार. मग ज्यांच्यावर अन्याय करणार त्यांना संधीच मिळाली. गांधीबाबाला मारले म्हणजे हाकलून लावूया. या हाकलून लावल्यामुळं सगळ्यात जास्त फायदा झाला ब्राह्मणांचा. घरात सावकारी, मोठा वाडा, शिकवायला स्पेशल मास्तर, त्यामुळे सगळी शाळा कॉलेजमध्ये गेलेली माणसं हो. त्यामुळे नागाव कोट्यावरनं एक कुटुंब मुंबईला गेलं कुलकर्णीचं, बरोबर. 51ला 52च्या निवडणुकीनंतर पुन्हा राज्य आलं ना आपलं. मग आपलं राज्य आल्यावर राज्यपाल बनायला कोण आहे? कारण आमची कुळी होती तशी कुळी होती, अजून शिकलेलीच नव्हती. मग कवठ्याचे बिडेश कुलकर्णी राज्यपाल झाले. म्हणजे सगळ्या ठिकाणचे राज्यपाल, सगळे सचिव, भारतभर सगळे सचिव, उपसचिव, सहसचिव हे सगळे एकाच जातीचे झाले. आणि त्यांनी हे जादा घेतलंय, हे आपण जादा घेतलं हे समजू नये म्हणून 51ची जनगणना जातवार करायचं नाही असं गोपाल स्वामींना सांगितलं. हा करायचं नाही, याच्या मागे मोठं कारस्थान असतं, हा अपघात नसतो. कारण ही जनगणना जर झाली तर काय होईल? आम्ही स्वतंत्र लोकशाही गणराज्य आहे. मध्ये एकदा कोल्हापूरच्या कलेक्टरबरोबर माझा वाद झाला होता. वादानं वाद वाढत गेला, लोकांचे आवाज चढले आणि कलेक्टर पाटीलशी म्हणले, तुम्ही काय मला नोकर समजता काय तुमचा? मी नाही, तेवढा मूर्ख नाही म्हटलं मी. तुम्हाला नोकर कशाच समजू म्हटलं मी. आमदार खासदार माझे नोकर आहे, तर त्यांचा तू नोकर आहे, तुझ्या नोकरांचा नोकर आहे. पण आमच्याकडे पद्धत नोकरांना मालक समजण्याची आहे. आधी पुढाऱ्यांना आम्ही मालक म्हणायला लागतो आणि साहेब म्हणायला लागतो. त्यामुळे तलाठी पण आम्हाला साहेब वाटतो आणि ग्रामसेवक पण साहेब असतो. तर ग्रामसेवकाला अण्णासाहेब म्हणतो आम्ही. पद काय आहे त्याचं? ग्रामसेवक आहे ना. मालक कोण आणि नोकर कोण? या पद्धतीनं आमच्या डोक्यामध्ये जी सरंजामशाही होती, ही सरंजामशाही टिकून राहण्यासाठी या देशात मागास कोण आणि पुढारलेलं कोण हे कळू नये अशी ज्यांची इच्छा होती त्यांनी जातवार जनगणना होऊ दिली नाही. भीती काय होती? शेड्यूल कास्ट ठरवता येत होतं, अस्पृश्य आहे त्याला शिवत नाही तो. शेड्यूल ट्राईब पण ठरवता येतं, ओबीसी ठरवता येत नव्हतं. आणि मग त्या मधला जो काळ आहे ओबीसी कोण हे ठरवण्याचा, त्याच्यामध्ये दुहेरी फरफट झाली ओबीसीची. कालेलकर आयोग नेमला कोण ओबीसी ठरवण्यासाठी. कालेलकर अध्यक्ष होते. लोकांचा गैरसमज आहे ते गांधीवादी वगैरे होते. ते गांधीवादी वगैरे काय नाही, काकासाहेब कालेलकर. कारण गांधीवादी झालं की अस्पृश्यता आधी सोडायला लागते. माझ्या पत्र आहे कालेलकरांचं, सातारच्या कलेक्टरला लिहिलेलं. याच कालेलकर कमिशनच्या वेळेला सातारला जेव्हा आले तेव्हा कलेक्टरला लिहितात
की मला वेगळ्या पद्धतीचा विशेषतः कोकणस्थ किंवा देशस्थ ब्राह्मण आचारी लागेल, कारण मी इतरांच्या हातचं काही खात नाही, अशा माणसाला गांधीवादी म्हणता येईल. कालेलकर आयोगानं मोजदाद चांगली केली. अख्ख्या आयोगाच्या सगळ्या सदस्यांनी सांगितलं की हे ओबीसी आहेत आणि याला सवलती दिल्या पाहिजे. बहुमताने निर्णय असल्यामुळे कालेलकरांनी त्या आयोगावर सही पण केली आणि एक मोठं 24 पानांचं पत्र लिहिलं ते शेजारी मतभेद व्यक्त करणारं अध्यक्ष म्हणून. त्याचं पहिलंच वाक्य आहे, इतर मागासवर्गाचे लोक त्यांच्या मागासलेपणासाठी स्वतः जबाबदार आहेत, म्हणून त्यांच्या मागासलेपणाची जबाबदारी इतर पुढारलेल्या लोकांच्यावर टाकणे मला योग्य वाटत. आता आयोगाच्या अध्यक्षांना असं पत्र दिल्यानंतर पंतप्रधानांना पण पर्याय राहत नाही की हे नाकारायचं, आयोग लागू करायचा नाही. आणि मग पुन्हा ते लांबत गेलं. पुन्हा कधीही ओबीसीनी एकत्रितरित्या जनगणनेची मागणी केली नाही, इतर करणारच नाही हो. म्हणजे खूप वाद झाले ना की पाटिया आयोग नाही. पाटिया कोण आहे माहिती आहे तुम्हाला? यांचे वडील जनगणना आयोगाचे अध्यक्ष पूर्वी. किती साली होते? सर्वसाधारणपणे 49 ते 51च्या काळामध्ये भाटिया हे जनगणना आयोगाचे अध्यक्ष होते. आता यांनी काय केलं म्हणजे आडनावावरनं आपण ओबीसी ठरवूया. सगळ्यात गमतीशीर गोष्ट भारतातली अशी आहे, भारतात 2 प्रकारचे लोक आहेत. एक असं समजतात की आम्हाला देवाने जन्माला घातलं. कुठे घातलं जन्माला? ऋषींच्या पोटी जन्माला घातलं असं म्हणणारे जे आहेत त्यांना गोत्र असतात. वशिष्ठ गोत्र, शांडिल्य गोत्र, कश्यप गोत्र, याज्ञवल्क्य गोत्र असे गोत्र आहेत त्यांचे. आणि काही लोक समजतात आम्हाला माणसानं जन्माला घातलंय, आम्ही माणसाचीच पोर आहे आणि आम्ही जिथनं आलो तिथली एक खूण आमच्या जवळ आहे. म्हणजे दलदलीच्या प्रदेशातून आलेले जे आहेत ना त्यांचं देवक आहे पानकरीस. जे दुष्काळी भागात आलेले आहेत पूर्वीचे त्यांचं देवक आहे शमी किंवा सौंदर. सदाहरित वृक्षाच्या अरण्यात येतात त्यांचं देवक आहे पाचपालवी. पानगडीच्या वृक्षाच्या अरण्यात येतात त्यांचं देवक आहे औदुंबर म्हणजे उंबर. आणि ही देवक मराठ्यांच्या पासून महाराणा समान आहे आणि ज्यांची देवक समान असतात ते भाऊबंद असतात, म्हणून एक देवक असलं की लगीन करत नाही. म्हणजे असं म्हणजे 2 भागाचे बघायला आहे ना. आणि मग या सगळ्यांचे मोजदाद करायचे असेल तर ती आडनावावरनं करता येणार नाही. पोलिसांनी पकडू नये म्हणून 1871चा क्रिमिनल क्राईम ऍक्ट जेव्हा लागला त्यावेळेला सगळ्या पारद्यांनी, कैकाड्यांनी, मांगारुड्यांनी, रामोशांनी आपली आडनावं बदलून घेतली आणि ती मराठ्यांची आडनावं घेतली. भोसले, जाधव, पवार अशी आडनावं घेतली. म्हणून आडनावावरनं त्यांना मराठा म्हणणार काय? नाही म्हणता येणार. मग जनगणना करायला 238 कोटी लागणार आहे, एकदा म्हणजे 350 कोटी लागणार आहे, त्याचा एक जण म्हणतो 500 कोटी लागणार आहेत, 700 कोटी लागणार आहे महाराष्ट्रात जनगणना करायला. यातलं काहीही लागत नाही हे सांगणार कोणी नाही. आपल्याला निवडणुका होतात, प्रत्येक गावात होतात. एका बूथवर 1100 ते 1200 मतं असतात. एका बूथला एक केंद्राधिकारी, 2 उपकेंद्राधिकारी आणि 2 इतर सहाय्यक असतात. याशिवाय गावामध्ये नर्सेस असतात, आशा वर्कर्स असतात, ग्रामसेवक असतात. या सगळ्यांनी ठरवलं तर एका आठवड्यात त्या गावची जनगणना पूर्ण होते. गाव असतं केवढं. आणि शहरामध्ये वॉर्ड ऑफिसर्स असतात.
असतात. जे लोक मतदानासाठी उपयोगी पडतात, जे लोक जनगणना करतात, ते सरकारचे रेग्युलर पगारी नोकर असतात की नाही? त्यांनी 4 दिवस काम केल्यानंतर फक्त भत्ता द्यावा लागतो. याच्या पलीकडचा खर्च नाही आहे. आणि 3 वर्ष 4 वर्ष लागायचं काही कारण नाही आहे. पण आम्ही पण गंभीर नाही, ते पण गंभीर नाही. आम्ही जर गंभीर असतो तर ओबीसीच्या जातीने आपल्या गावातली जनगणना आपण केली असती की नाही? अवघड होतं काय? आपल्याला सोय सगळ्यात चांगली असती. प्रत्येकाच्या गल्ली असतात ना, कुंभार गल्ली, सुतार गल्ली, लव्हार गल्ली, धनगर गल्ली, सगळ्याच्या गल्ली आहेत. माणसं किती आहेत माहित आहे, नोंदवायचे किती आहेत एवढंच. म्हणजे शाळेच्या 5वी ते पोराला वही घेऊन पाठवलं तरी सुद्धा नोंदवणार. आणि प्रत्येक माणसाची जर सही आणली त्याच्यावर तर त्याला ऑथेंटिक डॉक्युमेंट म्हणतात. सगळ्यांचं आधार कार्ड आहे आणि हे ऑथेंटिक डॉक्युमेंट पोर्टलला चालतं. पण आम्ही नाही हे केलं. म्हणून जातवार जनगणना न करणं हा सामाजिक गुन्हा आहे आणि तो धूर्तपणानं करण्यात आलेला आहे. आणि धूर्त गोष्टीला भोळेपणाचं उत्तर नसतं, त्याला हुशारीने चुकतं तेवढं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं एक शब्द, ते शब्द ते ठरवत असतात, वापरतो आम्ही. ओबीसींची जातवार जनगणना झाली पाहिजे, बाकीच्यांची का नाही? पुन्हा कोर्ट म्हणणार आहेत बाकीचे मागासलेले नाही ती कुठे सिद्ध केलं तुम्ही, आणि ते सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आम्ही राखीव जागा देणार नाही. प्रश्न जनगणनेचा आणि आरक्षणाचा नाहीच आहे. आरक्षण ही छोटी गोष्ट आहे. जर 4 जागा झाल्या तर त्यातली एक ओबीसीला मिळेल. हो बरोबर नाही? आणि जागाच निघत नाही. खरा जाळ कुठे सुरू झाला? राजकीय आरक्षण गेल्यावर. शैक्षणिक किंवा नोकऱ्याचं आरक्षण गेल्यावर कुणी उठलं नव्हतं. सगळ्या पक्षांच्या पाळीव लोकांना असं वाटलं की आता कसं करायचं, आपल्या ठरलेल्या जागा जातात ना हातातलं. आणि आमचे लोक भयंकर हुशार असतात. एवढे हुशार बरं का की कवा तरी एक फूल दिलं आणि नुसतं एक पत्र दिलं की तू ओबीसी सेलचा प्रमुख आहेस, तो छाती फुगवून गावात नाही. तुला काय बजेट दिलं का? गाडी दिली का? अधिकार दिले का? नाही. मग तू का फुगायला लागलायस? आणि तेवढ्यावर गुलाम म्हणून नसतो. आणि म्हणून या ठिकाणी या आरक्षणाच्या पलीकडं जनगणनेचं काय महत्व आहे लक्षात. एकदा का आपल्याला संख्या मोजली आणि 15-4 प्रमाण लागू केलं तर काय लागू होतं? समता म्हणजे इक्वॅलिटी नव्हे, समता म्हणजे इक्विटी. इक्विटी म्हणजे समभाग, शेअर. जे लोक जेवढे, आम्ही गणराज्य आहे ना, आम्ही डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाही गणराज्य आहोत. म्हणजे जे जेवढे आहे त्यांचा अधिकार तेवढ्या साधन संपत्तीवर आहे. म्हणून एससीची संख्या जेवढी आहे तेवढा बजेटमध्ये त्यांना हिस्सा असतो. एसटीची संख्या जेवढी आहे तेवढा बजेटमध्ये हिस्सा असतो. संपत नाही तेवढा सुद्धा. म्हणून मग परदेशला PhDला पाठवा, नाही तर आणखीन कुठं समाज मंदिरं बांधा, 50 गोष्टी करा तरी आहे ते पैसे संपत. समजा जर 52% बजेटचा हिस्सा आपल्याला मिळाला तर आपल्याला प्रश्न येईल की संपवायचा काय काय करायचं तेवढ्या पैशाचं. कारण आता 0 पैसे आहेत. संविधानिकरित्या ओबीसीला एकही पैसा द्यायला सरकार बांधील नाही. जे दिलं जातं तो उपकार आहे. ज्या वेळेला जनगणना होईल त्यावेळेला सर्व जाती गटांना त्यांच्या त्यांच्या वाटणीची नैसर्गिक आणि मानव निर्मित साधन सामुग्री मिळेल.
कलम 39 भारतीय संविधानाच्या कलम 39 मध्ये असं म्हटलेलं आहे शेड्यूल 4 मध्ये, या देशाच्या नैसर्गिक व मानवनिर्मित साधन सामुग्रीवर सर्व नागरिकांचा समान अधिकार आहे आणि त्याचे समान वाटप करण्यासाठी विशेष कायदे सरकारनं करण्याची गरज आहे. असं जर झालंच जनगणनेनंतर तर जी समता येईल तिच्यामुळं अनेक लोक उद्ध्वस्त होणार आहेत आणि ते लोक उद्ध्वस्त होणार आहेत की जे प्रस्थापित आहेत, ज्यांच्या ताब्यामध्ये पैसा आहे, ज्यांच्या ताब्यामध्ये जमीन आहे, ज्यांच्या ताब्यामध्ये कारखाने आहेत, ज्यांच्या ताब्यामध्ये अर्थव्यवस्था आहे, बँका आहे, या सगळ्यांचा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि म्हणून त्यांना जातवार जनगणना होऊ द्यायची नाहीये. म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो, मागणी काय आहे? जात हे या देशाचं जर वास्तव असेल तर सर्वांची जातवार जनगणना होणे गरजेचे आहे. सर्वांची वरवर जरी केली तर तुमच्या काय लक्षात येईल? हो, मी माझ्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट दिला होता, इंग्रजीमध्ये होता, व्हॉट इज द शेअर इन द मीडिया ऑफ अ जनरल पीपल. सामान्य माणसांचा म्हणजे बीसी ओबीसीचा माध्यमांच्या मध्ये अधिकार किती आहे? 6 पेपर घेतले होते आणि 3 वर्षाचे 6 पेपर वर्तमानपत्र, म्हणजे 900-950 दिवसाचे पेपर, आणि सेंटीमीटरवर मोजलो कुणाच्या वाटणीला किती जागा आलेली आहे. म्हणजे लेख लिहिणारे कोण आहेत? कोकलेले, फडके, कुलकर्णी, देशपांडे हेच आहेत. त्यात कुठं धनगराचे लेख आहेत? त्यात कुंभाराचे कुठं आहेत? तिथं चांभाराचे, सुताराचे, लवाराचे कुठे आहेत? शेतकऱ्यांना 0.02% एवढी जागा आहे आणि ती पण त्यांनी आत्महत्या केली तर, नाहीतर दुष्काळ पडला तर, नाहीतर पूर आला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर एवढा प्रचंड गदारोळ केला जातो. ओबीसी जो आहे तो शेतमजूर आहे. शेतकरीच आत्महत्येच्या टोकाला पोहोचेल त्यावेळेला त्या बलुतेदाराचं काय झालं असेल असा एखादा रिपोर्ट कधी ऐकलाय? बर, सगळे जे बलुतेदार आहेत किंवा सगळे जे ओबीसी आहेत ते डबल व्हिक्टीम आहेत, दुहेरी बळी ज्याला म्हणतो. म्हणजे इथल्या जात व्यवस्थेचे ते बळी आहेतच, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण विकासाचे पण बळी आहेत आणि त्या विकासाच्या बळी असणाऱ्या माणसांना विकासाचे फायदे दिले जात नाहीत आणि ते आम्हाला मोजल्याशिवाय देता येणार नाहीत. म्हणून जनगणना पाहिजे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये सगळी गायरानं संपली, डोंगर खानवाल्यांनी वाटून घेतले, मग धनगर आणि मेंढर कुठं चालायची याची काय सोय केली? काय धनगर मोजलेच नाहीत. हो, तुम्ही जनावरच आहे, तुम्ही माणसं नाही, तुमचं मोजमाप करायची गरजच नाही आम्हाला. धातूची भांडी आल्यानंतर कुंभाराच्या धंद्यावरचं जे अतिक्रमण झालं त्याच्यामुळे कुंभारांचं जे नुकसान झालं त्याची भरपाई मिळाली काय? चांगल्यात चांगलं पुनर्वसन धरणाचं म्हणजे गुंठ्याला गुंठा आणि खणाला खण. एक खण घर गेलं की मला दुसरं एक खण घर देतो आणि एक गुंठा जमीन गेली की एक गुंठा जमीन देतो. ज्याला खणाचं घर पण नाही आणि गुंठ्यावर जमीन पण नाही त्यांचं काय करायचं? धरणग्रस्तांच्या गावामध्ये जो न्हावी आहे त्याचा धंदा गेला, तो मोजायचा कुठं, त्याचं कम्पेन्सेशन काय द्यायचं? नाव्यानं पण मागायचं माहित नाही, सरकारला द्यायची गरज वाटत नाही. टाटा सारख्या माणसाला सरकारनं का अधिकार दिला? कोरी तयार करा, खुरपी तयार करा, विळे तयार करा, टिकाव तयार करा. आणि त्यामुळं म्हणजे माझ्या इथं हायवे गेला तर माझी एवढी जमीन दिली, मला कम्पेन्सेशन मिळत नाही. मग माझा लवाराचा एवढा धंदा गेला, त्याचं कम्पेन्सेशन कोण देणार? टाटाच्या वस्तू बाजारात आल्यामुळे गावागावचे लवार बेकार झाले. राजस्थानच्या सुतार आल्यानंतर आमचे सुतार बेकार झाले.
पण तुम्हाला मोजलंच नाही तुम्ही कुठं आहे तर काय करणार? स्वातंत्र्यानंतर या जाती जास्त मागास झालेल्या आहेत याची नोंद कुणी करण्याचं धैर्य दाखवले? बदलत्या परिस्थितीमुळं, विकासाच्या आणि कारखान्यांच्यामुळं सर्व ओबीसीच्या जातींच्यावर फार मोठा हल्ला झाला. एक उदाहरण सांगतो. किल्लारीला भूकंप झाला. त्या भागात लांबजाना नावाचं एक गाव. केंद्र सरकारचा सल्लागार शास्त्रज्ञ म्हणून मी त्या कमिटीवर होतो आणि मी सांगितलं घरं पडण्यासाठी धाब्याची घरं हे कारण नव्हतं, तर मद्रासला कातडी कमवण्याचा कारखाना निघाला म्हणून किल्लारीची घरं पडली. टायटल वाचल्या वाचल्या सगळीच्या सगळी कमिटी हसायला आणि अर्ध्या तासाच्या रिपोर्ट नंतर सगळेजण गंभीर. उस्मानाबाद हा भाग जो आहे तो लातूर उस्मानाबाद हा पशुपालनासाठी सगळ्यात प्रसिद्ध होता. पशुपालन हाच प्रमुख धंदा होता. जगातल्या सिव्हिलायझेशनची जी सुरुवात झाली ना ती धनगरापासून झालेली आहे. शेतकरी होण्या अगोदरचा टप्पा म्हणजे धनगर आणि माणसाचा माणूस व्हायची प्रक्रिया कुंभारापासून झालेली आहे. नाहीतर मग पाण्याला तोंड लावूनच पाणी प्यायला पाहिजे हो, जोपर्यंत मडकं नाही तोपर्यंत. मडकं झालं तेव्हा पहिल्यांदा मडकं घेऊन पाणी प्यायला लागलं. मग हे जे योगदान आहे ते मोजलं जात नाही. ज्या वेळेला उस्मानाबाद आणि लातूर भागातला जनावरं जास्त असल्यामुळं, कारण पूर्ण जास्त आहेत ना, पावसाळी ह्याच्यामध्ये इरिगेशन नाही, पूर्ण जास्त आहेत म्हणल्यावर धनगर जास्त आहेत, पशुपालक जास्त आहेत, पशुपालक जास्त आहेत म्हणजे कातडी जास्त आहेत, कातडी जास्त आहेत म्हणजे कातडी कमावणारे जास्त आहेत. आणि सगळ्यात भारताचा सर्वात मोठा व्यापार जो होता कातडीचा तो लातूर होता. CLRI मद्रासला ज्या वेळेला कातडी कमवण्याचा राष्ट्रीय कारखाना सरकारनं उभा केला, ज्याची प्रचंड क्षमता आहे, ही सगळी कातडी जातात. आता आपली सुद्धा सगळी मद्रासला जातात. जाताना इथपर्यंत जाईपर्यंत कातड्याच्या वजनापेक्षा जास्त मीठ लावावं लागतं तरच ती नवासे लागतात. पण या भागातली संपूर्ण अर्थव्यवस्था या जनावरांच्यावर आणि या कातड्यांच्यावर होती. माणसं गरीब झाली, भिकेला लागली, घर दुरुस्त करणं शक्य नाही आहे. दरवर्षी धाब्यावरचं गवत काढून घ्यावं लागतं, घर शेकरून घ्यावं लागतं. पोटाचीच भ्रांत पडल्यामुळं हे केलं नाही म्हणून उंदरांनी बिळं केली. उंदरांनी बिळं केल्यामुळं भिंती लवकर पडल्या भूकंपामध्ये आणि म्हणून तुम्ही तो कारखाना काढल्यामुळं इथल्या घरातून माणसं गेली. ही वस्तुस्थिती. स्वातंत्र्यानंतर पुन्हा आम्ही शिकलो की आमच्यातली पोरं. पण मला सांगा की जेवढे धनगर आहेत त्यांच्याकडे जेवढी मेंढरं आहे, सांगली जिल्ह्यामध्ये मेंढरांच्या शेळ्यांच्या कातडीवर उद्योग आहे का? आहे का? काय माहिती आहे का? का नाही? का नाही? एक मेंढरू किती रुपयाला जातं मला माहित नाही. माहिती बरोबर आहे. या मेंढराच्या मांसावर आणि कातडीवर प्रक्रिया केली की 40,000 किंमत होते. कारण शेळी आणि मेंढीच्या कातड्यांची गारमेंट्स होतं, जॅकेट होतं. एक एक जॅकेट 6,000 ते 8,000 रुपयाला असतं. पण मेंढरं आम्ही बाळगणार आणि धंदा दुसरे व्यापारी करणार. आम्हाला नाही वाटलं इथे एखादा प्रकल्प सुरू करावा म्हणून हेअर ऑन ट्रेनिंगचा. काय अशक्य काय आहे त्या? आता एवढी परिस्थिती बदललेली आहे, एवढी मशिनरी चांगली आलेली आहे, का नाही वाटत आम्हाला? हे पण कधी वाटेल? इतके धनगर आहेत, त्यांच्या इतक्या मेंढ्या आहेत, त्यांची अशी परिस्थिती आहे, हे ज्या वेळेला कळेल त्यावेळेला होईल ना. मग हे कधी कळेल? जनगणना झाली तर कळेल. जनगणना झाली तर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होईल. जी जात ज्या भागात जास्त आहे ते लोक म्हणणार आम्ही मराठ्याला मत देणारच नाही, आम्ही नवनीत राणाही बाहेरचं कोणालाही त्याला मत देणार नाही, आम्ही फडणवीसाला मत देणार नाही. 2-3-3.5% माणसं आहेत त्यांची कशाला मत देणार आम्ही?
म्हणजे मग लोकसभा आणि विधानसभा याच्यामधलं प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणात मिळायला सुरुवात होईल. बजेटमधली तरतूद लोकसंख्येच्या प्रमाणात होईल, नोकऱ्यांच्या मधली तरतूद लोकसंख्येच्या प्रमाणात होईल, शिक्षणामधलं आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात येईल. आणि तुम्ही जर 55% असाल तर तुम्हाला 49% अडकवता येणार नाही. कारण मूलभूत तत्व असं आहे की जे जितके आहेत त्यांचा तेवढा हिस्सा आहे, इक्विटी. म्हणून SC जितके आहेत तेवढे टक्के आरक्षण आहे, ST जितके आहेत तेवढे टक्के आरक्षण आहे, मग OBC जितके असतील तेवढे टक्के आरक्षण द्यावं लागेल. याची भीती असल्यामुळे इथली नोकरशाही इथल्या राज्यकर्त्या वर्गाशी संगनमत करून या प्रकारची जनगणना रोखते, होऊ देत नाही. उपाय काय? प्रश्न सांगणारे खूप असतात, ते काय अवघड नसतं. उपाय उपाय या देशाचे सार्वभौम राजे आम्ही आहोत. मतदारसंघ म्हणून स्वतंत्र असतो का प्रत्येक माणूस स्वतंत्र असतो? स्वातंत्र्यात प्रत्येक माणूस स्वतंत्र असतो ना. मग प्रत्येक माणसाला एक मत आहे, मग प्रत्येक माणसाला एक मत आहे म्हणजे प्रत्येक माणसाला एक डोकं पण आहे की नाही? मग प्रत्येक माणसानं जर विचारायचं ठरवलं आपल्या आमदाराला की जातवार जनगणना, हे सगळं मी सांगितलं ते सांगून जातवार जनगणना झाली पाहिजे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, आणि होऊ नये असं म्हणत असाल तर तुम्हाला आम्ही मत देणार नाही. काय होईल? स्ट्रॅटेजी म्हणून तरी त्याला हो म्हणावं लागेल का नाही? का नाही? जातवार जनगणना करा म्हणावं लागेल. ते म्हणा जनगणना झाली तर मला काय फरक पडतोय एवढी मतं घालवण्यापेक्षा? कारण एकाच वेळेला कुंभार, सुतार, लोहार, चाभार, धनगर, वंजारी सगळे जर म्हणा लागले तर त्यांची मतं राहतात किती? तर मग हो म्हणावं लागेल. जर आपण आत्तापासून ठरवलं तरी देखील 288 पैकी किमान 200 आमदारांचं मत आपल्या बाजूला येईल जनगणना करा. कारण आमदार होण्यासाठी IQ चांगला असावा लागत नाही, IAS होण्यासाठी. बुद्धिमत्तेचा आणि लोकप्रतिनिधी होण्याचा काही संबंध नाही. तेव्हा त्याला फक्त कळतं यांची मतं किती आहे, ही नाही म्हणतात म्हणल्यावर आपण सीट आपली अडचणी. 200 आमदारांनी जर सेंट्रल गव्हर्नमेंटला निवेदन दिलं की जातवार जनगणना झाली पाहिजे आणि देशभर प्रत्येक राज्यात जर ही मोहीम सुरू झाली तर जनगणना जातवार करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. ही आपल्या हातातली गोष्ट आहे. किती माणसं येतात वाट बघण्याचं कारण नाही. आमदार असतो का नाही, येतो का नाही, त्याला घर असतं का नाही, मुंबईला काय जायचं कारण नाही. कुठल्या तरी गावामध्ये आमदार असणार राहायला, ज्या गावात आमदार राहायला असणार त्या गावात OBC असणार. त्या OBC मध्ये 5-25 पोरं जाऊन त्याच्याकडे बसली एक फॉर्म घेऊन की जातवार जनगणना झाली पाहिजे याच्यावर सही करणं अशक्य आहे का? हो म्हटला तर फायदा आहे, नाही म्हटला तर पेपरला देणार आहे की ह्या OBCच्या विरोधात OBCनी मतं देऊ नयेत. ही रिस्क कोण घेणार? पण आम्हालाच कळत नाही. विद्येविना मती गेली, विद्या न आल्यामुळे मती नाही अजून आलेली. ही आपल्या हातात आहे. जातवार जनगणना पॉसिबल आहे, शक्य आहे. दुसरी गोष्ट, समजा तुम्हाला दिली जातवार जनगणना केली तर तुम्ही मागास आहात हे सिद्ध झालं तर तुम्हाला काय पाहिजे याची मोजदाद करायची सोय कुठल्या संघटनेने केल्या काय? धनगर समाजामध्ये खूप पुढारी आहेत, चांगले पुढारी, बहुतेकाला मी ओळखतो. बरं, कुठल्या धनगर नेत्या बरोबर निश्चित आकडा आहे की धनगर समाजामध्ये एवढे ग्रॅज्युएट बेकार आहेत म्हणून आहे काय? एवढ्या धनगरांना घर नाहीत म्हणून माहित आहे काय? एवढे भूमिहीन आहे म्हणून माहित आहे काय? का नाही माहित? समाजाचे नेते आहे ना तुम्ही, माहित करून घ्यायला पाहिजे. मागायची वेळ आली तर काय मागणार आहे? मग काय मागायचं?
विरोबाच्या देवळाचा जीर्णोद्धार करा, कोणाला उपयोग होणार आहे? विरोबा उन्हात बसला काय आणि सावलीत बसला काय, विरोबाला फरक पडत नाही, फरक आम्हाला पडतो. नाहीतर एक सभागृह बांधून द्या. लई धनगराची संख्या असली तर गावाला वेस बांधा, त्याच्यावर यशवंतराव होळकरांचं नाव द्या, खंडोबाच्या देवळाला अनुदान द्या. यात फरक पडणार नाहीच आहे. कुठं मेंढरं जास्त आहेत माहित आहे का? कुठल्या तालुक्यात जिथं रस्ता चांगला असेल आणि जिथं रेल्वे असेल अशा ठिकाणी जर मेंढरं जास्त असतील तर तिथं अशा प्रकारच्या प्रक्रिया उद्योग सुरू व्हावा अशी मागणी करण्यासाठी माहिती हे दिली. इन्फॉर्मेशन इज अ पॉवर. माहिती ही ताकद आहे. माहितीचं विश्लेषण करणं ही अक्कल आहे आणि विश्लेषणातून योग्य नियोजन करणं हे शहाणपण आहे. आणि म्हणून पारंपरिक तुमच्या कुठल्याही आंदोलनाला काहीही अर्थ नाही. पारंपरिक आंदोलनाचा प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला? अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये तुम्ही आंदोलन कशाच्या आधारे करता, कुठल्या कायद्या आधारे करता? मला माझं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, मला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, मला धरणं धरण्याचा अधिकार आहे, याच्या खाली करता का तुम्ही? पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याला 4 अटी असतात. पहिली अट, मला काय बोलायचं ते बोलू दिलं पाहिजे. दुसरी अट, कसं बोलायचं ते मला शिकवलं पाहिजे. कलेक्टरबरोबर कसं बोलायचं, आमदारावर कसं शिकवलं पाहिजे. तिसरी अट, मी बोलल्यावर मला मारणार नाही त्याची खात्री पाहिजे. का बोललास म्हणून. आणि चौथी, मी बोललं तर ऐकून घेतलं पाहिजे त्यांनी आणि त्याच्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणून पारंपरिक हत्यार उपयोगी नाही आहे. नव्या युगातलं माहितीचं हत्यार हातात घेऊन आपल्याला यासाठी एक व्यूहरचना करावी लागेल आणि सर्व लोकप्रतिनिधींना घेरावं लागेल आणि नोकरशहांना आदेश द्यावे लागेल. नोकरशहा आपल्या नोकरांची नोकर आहे तेव्हा त्यांना आदेश द्यायचे. मध्ये एकदा मी मोर्चा काढणार होतो. पोलीस म्हणले तुम्ही आमची परवानगी घेतली नाही. म्हणलं मी माझ्या संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे मोर्चा काढलेला आहे, तेव्हा तुम्हाला सूचना द्यायची असती, परवानगी देणार तुम्ही आमची मला काय काय त्या सूचनेवर काय कारवाई करायची याचं करायचं तेवढं तुम्ही सांगायचं. आणि तुम्ही नाही म्हणलं तरी आम्ही आलो आमच्या अधिकारानं, तर तुम्हाला कायदेशीर काय करायचं ते करायची. पण ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी कुणालाही माहीत नसतात लढायच्या. सुरुवात करा. ग्रामपंचायतीचा 2 ऑक्टोबरला, आता जवळ 2 ऑक्टोबरला ग्रामसभा आहे की नाही आहे ना? 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये आपण 5-50 पोरं 10 पोरांनी जावा आणि जातवार जनगणना झाली पाहिजे म्हणून ठराव करा. ग्रामसेवकाला सांगा लगेच मिनिट्स घेऊन मला संध्याकाळपर्यंत दे, आपला अधिकार आहे. इतिवृत्त ठरावाची प्रत दे मला. कारण आधीच मुळात 5-25 माणसं ग्रामसभेला आलेली असतात. आपण एकदम 50 जण गेलो तर बहुमत आपल्या बाजूला होतं. हा ग्रामसभेचा ठराव तुम्ही विवेक जोशींना म्हणजे सेन्सस कमिशनरला पाठवा. असे ज्यावेळेला हजारो गावातनं जनगणना झाली पाहिजे असे ठराव येतील त्यावेळेला त्याला विचार करावाच लागेल. हे हत्यारच आम्हाला माहित नाही. आम्ही पैसे घालतो. एक मोर्चा मुंबईत काढायचा म्हणजे प्रत्येक माणसाचं प्रवास खर्च आहे, तिथलं जेवण आहे, तिथलं राहणं आहे, तिथले हाल आहेत, म्हणजे कित्येक लाख खर्च केल्यावर आपल्याला एक मोर्चा काढता येईल आणि त्याच्याकडे फिरकत सुद्धा नाहीत. म्हणजे मग आमचेच लोक भाषण करतात मग आम्ही मागे घेतो. ह्या प्रकारच्या गोष्टी चालणार नाहीये. दुसरी गोष्ट, दारू प्यायला जाताना माणसं दोस्ताला घेऊन जातात. हो जातात का नाही? जत्रेला जाताना माणसं डबल सीट एक जागा रिकामी माझ्या गाडीवर बसून येत दुसरं नाही. मग शिबिरला येणार तुमचा दुसरा ओबीसी दोस्त काय येत नाही. आपण इथं मटका करायला आलोय का दारू प्यायला आलोय? चांगलंच काहीतरी करायला आलोय ना. मग माझा एक कुंभार नवार सुतार मित्र एक बरोबर गाडीवर घालून आणायला काय हरकत होती? नुसत्या धनगरांच्यामुळे प्रश्न सुटणार नाही, दुसऱ्या कुंभारांच्यामुळे सुटणार नाही, नुसत्या नवाऱ्यांच्यामुळे सुटणार नाही. तुम्ही सगळे मिळून एकाला तर सुटणे शक्यता आहे. बस सगळे मिळून
एक येण्यासाठी काय करायचं, तो दिवस आणायचा की अहिल्याबाईची जयंती कुंभार साजरी करतील आणि गोरबा कुंभारची धनगर साजरी करतील. दोघंही चांगली माणसं होती की नाही. पण असं नाही. मी तर आता 10 वर्ष झालं मी नियम केलेला आहे, जी आंबेडकर जयंती गावाच्या मध्यावर होत नाही त्याला मी भाषणाला येत नाही. कारण आंबेडकर मोठे होते, ज्यांना माहित आहे त्यांनाच पुन्हा मी आंबेडकर मोठे होते म्हणून जाऊन सांगून काय करायचं. ज्यांना आंबेडकर मोठे होते पटत नाही त्यांना सांगायला पाहिजे ना. तसं धनगरांना अहिल्याबाई होळकर, यशवंतराव होळकर थोर होते हे माहितच आहे. हो, आणखीन काय सांगायला लागलाय. बिगर धनगरांना सांगायला पाहिजे यशवंतराव होळकर होते म्हणून इंग्रजांचं राज्य आणखी थोडं लांबलं, इतरांना करून गेलं. मग आपल्याला ही एम्पथी यायला पाहिजे. लिस्ट काढा. वर्षभरामध्ये बसवेश्वर जयंती कधी आहे, गोरा कुंभार जयंती कधी आहे, अहिल्या होळकरांची कधी आहे. निरनिळ्या ओबीसीच्या जाती गटांचे जे महानायक आहेत ते सगळे मिळून आम्ही साजरे करू. काय होईल, पहिल्यांदा धनगरांनी मिळून कुंभार आणि गोरा कुंभारची जयंती करायचं ठरवलं. पहिल्यांदा 2च कुंभार येतील होते ना, पण ते 2 कुंभार पुन्हा अहिल्याबाई होळकर जयंतीला पण येतील ना, म्हणजे संख्या वाढेल की नाही. ही एम्पथी आपल्याला पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे, मरणादारी आणि तोरणादारी सगळ्या ओबीसीनी जायचं. मेल्यावर सांत्वन करायला तो कोण आहे बघायचं नाही, तो ओबीसी याच्यावर बाद झाला जायचंय, मृत्यूनंतर सांत्वन करायला जायचं. आणि लग्नाला जायचंय शुभेच्छा द्यायला, न जेवता आला तरी चालेल पण शुभेच्छा द्यायला जायचंय, बोलवलं नाही तरी जायचंय. ज्या वेळेला तुम्ही एक दिसायला लागता त्यावेळेला तुमची पॉवर तयार होते, आणि ज्यावेळेला तुमची पॉवर तयार होते त्यावेळेला स्टेट पॉवर 2 पावलं मागे जाते. आणि मग स्टेट पॉवर 2 पावलं मागे जायचं असेल तर तुमच्या असं लक्षात येईल, प्रत्येकाला आपली ग्रामपंचायत माहीत आहे, त्यातले सीट्स माहीत आहे. तुमच्या लक्षात येईल की जर ओबीसीच्या जागा, एससीच्या जागा आणि 2 महिला मिळाल्या तर बहुमत होत असते तुमचं. कारण ना तुमचं पॅनल ओपन. जे म्हणतात आम्ही राजकारणात जाणार नाही, राजकीय आहे, ते एकतर धूर्त असतात नाही तर मूर्ख असतात. ज्या क्षणी संविधान स्वीकारलेलं आहे आणि लोकशाही स्वीकारलेली आहे त्यावेळेला तुमची इच्छा असो न किंवा नसो तुम्हाला राजकारण सोडणार नाही. तुम्ही राजकारणाला सोडा. आणि तुम्हाला जर राजकारण सोडणार नसेल तर राजकारणामध्ये भाग घ्यायला शिकलं पाहिजे. भाग घेताना पुन्हा 53 मी थांबतोय ना, 1953ला नुकतं RPIची स्थापना केली होती आंबेडकरांनी. नंतर त्याला फारसं आयुष्य मिळालं नाही, पण नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये आंबेडकरांचं एक भाषण झालं आणि त्यामध्ये आंबेडकर म्हणतात आपले लोक इतर कुणालाही मते देत नाहीत आणि इतर लोक आपल्याला मते देत नाहीत. लोकशाहीला हे चालत नाही. लोकशाहीला डोक्यांची संख्या कळते, कुणाला किती डोकं आहे ते कळत नाही. त्यामुळे दीर्घकाळच्या लढाईमध्ये जे आपल्या बरोबर चालत येतील अशी खात्री आहे त्यांच्याबरोबर आपण जायला शिकलं पाहिजे. असे कोण आहेत दीर्घकाळच्या लढाईमध्ये आपल्याबरोबर येणे शक्यता असणारे? फुलेंनी सरळ सांगितले ना, स्त्री शूद्राती शूद्र. शूद्र म्हणजे कोण? महारमांग सांभार हे शूद्र नाहीत, ते अतिशूद्र नाही. शूद्र म्हणजे सगळे ओबीसी. मग स्त्रिया आणि शूद्रांचं एकत्र आपण राजकारण करायला सुरुवात केलं तर आपल्याला आपल्या सगळ्या मागण्या मान्य करून घेता येतात. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सरकारची वाट बघेपर्यंत प्रत्येकानं आपापल्या पातळीवर आपापल्या गावची जनगणना करता येईल का तेवढं बघा. काय करायचं? ग्रामसेवकाकडे आणि तलाट्याकडे कुटुंबांची यादी आहे की नाही? नाहीतर मतदार यादी मामलेदार कधी आहेच की, तुमच्या गावची पण आहे नाही, ती आणायची, मोठ्या कागदावर टाईप करायची, प्रिंट आउट काढायची
वर पुढे 3 कॉलम ठेवायचे. पहिल्या कॉलममध्ये त्याच्या नावाच्या पुढे जात द्यायची. पुढच्या कॉलममध्ये घरात माणसं किती आहेत ती लिहायची. नोकरी करणारे किती आहेत लिहायची. बस तुमच्या लक्षात येईल तुम्ही पण 1 आठवड्यात काम करणार आहे. कारण माणसं माहीतच आहेत आपल्याला, कुंभाराची कोण आहेत, सुताराची कोण आहेत, लवाराची कोण आहेत. अडचणच नाही आहे. आणि मग त्यांच्या सह्या घ्यायच्या आणि मग आपण पुन्हा एकदा मेळावा घेऊ आणि जाहीर करून यादी जनगणनेप्रमाणे ही अशी आहे ओबीसी म्हणून. ओबीसी आता 52% नाही आहे, ते 57%. का मला कशाच्या आधारे म्हणता 52% आम्ही 31च्या जनगणने आलो. कारण 31 नंतर ओबीसीची यादी झाल्यावर नवीन 200 पेक्षा जास्त जाती ओबीसी मध्ये आल्या. मग त्यांची संख्या पण ऍड होईल का नाही. मग मोजूया की आपण मोजूया. मोजलेलं मान्य करायला भाग पाडूया. भाग पाडलेलं सरकारला अंमलबजावणी करायला भाग पाडूया. मग सरकार पुढे 2च पर्याय शिल्लक राहतील. एक तर तुमच्या याद्या मान्य करणे किंवा जातवार जनगणना करणे. लक्षात घ्या की कोणताही राजकारणी पक्ष कुठलाही ओबीसीच्या बाजूला नाही आणि तो असणार. ही वस्तुस्थिती जर असेल तर आपल्याला जास्त सावधगिरीने काम करावं लागेल. कारण फडणवीसांनी सांगितलं 1 जनगणना नव्हे तर 1 पाहणी अहवाल झालेला आहे 2011 नंतर 2017 मध्ये जातवार जनगणनेचा आणि त्याचा रिपोर्ट म्हणून धर्मवार संख्या जाहीर केली. आणि फडणवीसांनी सांगितलं काय 60,000 चुका होत्या त्यात. फक्त 130 कोटी जनतेमध्ये 60,000 चुका म्हणजे किती झाल्या. 130 कोटी मध्ये 1 कोटी चुका म्हणजे 1% आहे. 10 लाख चुका म्हणजे 0.1% आहे. 1 लाख चुका म्हणजे 0.01% आहे. आणि नॉट 6 एवढ्या टक्केची चूक आहे जी अलाउड आहे स्टॅटिस्टिक्स मध्ये. मग 60,000 चुकाबद्दल अख्खा अहवालच तर ठेवला आहे. ते दुरुस्त करा ना. दुरुस्त करायला हरकत काय. म्हणून मी सांगतो शरद पवार असू दे, फडणवीस असू दे, उद्धव ठाकरे असू दे, एकनाथ शिंदेने मी मोजत नाही कारण ते याच्यावर विचार नाही असं त्यांचा इतिहास आहे. बाकीचे सुद्धा कुठल्याही पक्षाचे असू देत यातल्या कुणालाही जनगणना करायची नाही. इतकंच काय की दलितांच्या पुढाऱ्यांना सुद्धा जनगणना नको आहे. का नको आहे. कारण त्यांची जनगणना होती संविधानाप्रमाणे. आम्ही कोण आहे माहीत नव्हतं म्हणून राहिलेली आहे. एससींची संख्या मोजली जाते, एसटीची संख्या मोजली जाते. त्यांना असं वाटतं की यांची संख्या मोजल्यानंतर त्यांना खात्री आहे की आमची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या हक्कांच्यावर अतिक्रमण होईल आणि त्याचा मागासवर्गीय म्हणून अधिकार मिळवण्याच्या वर आणखीन एक वाटेकरी येईल म्हणून त्यांना ते नको आहे. मग ज्यांना पाहिजे त्यांनी मागणी करायची आहे ना. पुन्हा एकदा सांगतो बरं नाही वारंवार मी सांगतोय पुन्हा एकदा सांगतो सर्व जातींची जनगणना करायची आहे. नुसती ओबीसीची केली तर उद्या पुन्हा मराठी म्हणाला आम्ही मागासवर्गीय आहेच. मला दिसते ना 7% पोलीस त्यांचेच आहेत, सनदी अधिकारी त्यांचेच आहेत, साखर कारखाने त्यांचेच आहेत, सोसायटी त्यांच्याच आहेत. पण मोजायचं नाही म्हणजे कळत नाही. आपण मोजूया, आमच्या लोकांना पण मोजूया, त्यांच्या लोकांना पण मोजूया. कुठल्या शाळेत गेले किती शिक्षक आहेत, तर ओबीसी किती आहेत. अवघड आहे का. 1 मिनिट. डीसीसी बँकेत गेला मोजते किती. 1 मिनिट. आम्ही अभ्यासोनी वर्तावे.
अभ्यासात विना वर्तन करणारा तो एक मूर्ख असतो. आणि म्हणून आता ज्या स्वतःला पुढारी समजतात, जे स्वतःला वैचारिक नेते समजतात, त्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्यांनी जबाबदारीनं या प्रकारचे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तिन्ही जर आरक्षण SCचं, STचं, OBCचं, SC BC खालीच असेल, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड खाली जर असेल, कारण SC BC सोडून दुसरा वर्ग संविधानाला मान्य नाही, तर त्यांना क्रिमी लेअर नाही लावलं तर OBCला पण क्रिमी लेअर लावता येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून लढाई व्यापक आहे, लढाई सर्व पक्षांच्या विरोधात आहे, म्हणून ती पक्षनिरपेक्ष होऊनच लढावी लागेल. कशी लढवता येईल, काय करता येईल, तुम्ही ज्या ऑफिसमध्ये आहे तिथं मोजदात बोलतात करा किती ओबीसी आहेत, ज्या गावात राहतात तिथली मोजदात करा, ज्या बँकेत असतात तिथली मोजदात करा आणि आकडेवारीसह आपण व्यक्त व्हायला शिकूया. आकडेवारीसह रिपोर्ट्स तयार करूया, रिपोर्ट सरकारकडे पाठवूया, लोकप्रतिनिधींच्याकडे पाठवूया आणि मग लढाई लढवूया. तर ती लढाई यशस्वी होण्याची शक्यता आहे. ही लढाई यशस्वी व्हावी अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे आणि त्यामध्ये तुम्ही सगळेजण पुढे याल अशी मला खात्री आहे. उशिरा होईल, माझ्या हयातीत होईल मला माहीत नाही, पण तुम्ही सगळ्यांनी आत्ता तरी मला सहन केलं त्याच्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.